कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड का 46वां वर्धापन दिन समारोह वाशी स्थित सोसाइटी की शाखा में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे, समाज सेवक सुरेश शिंदे, ज्ञानदीप सोसाइटी की संचालिका दुर्गा वाघ, सभासद, दैनंदिन ठेव प्रतिनिधि, ब्रांच के अधिकारी, कर्मचारी आदि। बता दें कि ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड के संस्थापक संचालक विश्वनाथ पवार और विद्यमान अध्यक्ष जिजाबा पवार के नेतृत्व में संस्था द्वारा कुल 6,000 करोड़ का सम्मिश्र व्यवसाय हुआ है। इतना ही नहीं, महाराष्ट्र सरकार द्वारा भी सहकार भूषण व सहकार महर्षि पुरस्कार से भी ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को नवाजा जा चुका है। इतना ही नहीं, उत्कृष्ट ग्राहक सेवा, विश्वास व पारदर्शिता के लिए उन्हें नई दिल्ली के सहकार भारती द्वारा आयोजित राष्ट्रीय अधिवेशन में देश के प्रथम पुरस्कार से नवाजा जा चुका है। नवी मुंबई में ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड की आज 9 शाखाएं कार्यरत हैं। ऐसे में इस खास मौके पर सभासदों के गुणवंत छात्रों का संदीप नाइक द्वारा जाहिर सत्कार संपन्न हुआ। साथ ही संदीप नाइक ने ब्रांच के अकाउंट होल्डर के साथ ही कर्मचारी वर्ग का भी जाहिर सम्मान किया। इस दौरान संदीप नाइक ने ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को 46वें वर्धापन दिन की शुभकामनाएं दी। ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचा 46वा वर्धापन दिन आहे। आज यांच्या 46व्या वर्धापन दिनाच्या मी सर्व या सोसायटीचे संस्थापक, सदस्य आणि सर्व कर्मचारी यांना मनापासून शुभेच्छा देतो। 1978च्या कालखंडामध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याकरता सुरू झालेली ही क्रेडिट सोसायटी बघता बघता आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 120 शाखा या क्रेडिट सोसायटीच्या आहेत। टर्नओव्हर देखील 6,000 करोड पेक्षा जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये जवळपास 9 शाखा ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्या आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या क्रेडिट सोसायटीचं कामकाज सुरू असताना NPA देखील खूप कमी आहे। जास्तीत जास्त चांगली सुविधा ग्राहकाला कशी दिली जाईल याचा प्रयत्न या सोसायटीच्या माध्यमातून नेहमी केला जातो आणि अत्यंत जास्त या गोष्टीचं मार्केटिंग न करता एक चांगली सुविधा देण्याचं एक प्राथमिकता या संस्थेची नेहमीच राहिलेली आहे। मी या आजच्या यांच्या या वर्धापन दिनाच्या या सर्व कर्मचाऱ्यांना आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नक्कीच म्हणजे आज नवी मुंबईमध्ये अजून या संस्थेची केंद्र वाढली पाहिजेत अशा प्रकारची मी विनंती आज ह्या त्यांच्या संचालक मंडळांना केली आणि लवकरच ती विनंती देखील मान्य होईल अशा प्रकारचा विश्वास या संस्थेच्या माध्यमातून व्यक्त केलाय। मी या संस्थेच्या भावी उज्ज्वल वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा देतो। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।